नमस्कार, आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मी गावरान पद्धतीनं करड्याची भाजी बनवणार आहे. करड्याच्या भाजीचं सीझन चालू आहे. थंडीमध्येच हे भाजी भेटते करड्याची. अगदी आमच्या शेतामधली ताजी ताजी भाजी आहे हे. भाकरीसोबत तर खूप छान लागते. वर्षातून एकदा येते ही भाजी. तर चला करूया तयारी. भाजी कशी बनवायची. तर इथं मी एक पेंडी भाजी आणला आहे, ताजी. हे छान कट करून घ्यायचं आहे, स्वच्छ धुवून. गॅसवरती कढई ठेवायचं आहे, गरम करण्यासाठी पाणी ठेवायचं आहे अर्धा लिटर. पाणी गरम झाल्यावर हे भाजी, कट केलेली भाजी ना टाकायचं आहे आत, आणि 1-4 मिनटं ह्याला पाण्यामध्ये उकळी काढून घ्यायचं आहे. म्हणजे ह्याचं पिवळं पाणी असतं ना, निघून जातं करड्याचं. भाजी खूप छान लागते चवीला. बघा इथं पिवळं पाणी निघत आहे. आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. तोपर्यंत चाळणीमध्ये काढून घेऊया. भाजी छान सुकते, पाणी वगैरे निघतं आतलं चाळणीमध्ये टाकल्यानंतर. खलबत्त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण टाकला आहे 10-12 पाकळ्या. मी खलबत्त्यामध्येच वाटून करणार आहे फोडणीची तयारी. तर हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला खलबत्त्यामध्ये. तर इथं सर्व आपल्याला वाटून घ्यायचं आहे. इथं वाटून घेतला आहे हिरवी मिरची आणि लसूण, आणि कच्चे शेंगदाणे टाकायचे आहे अर्धी वाटी. कच्चे शेंगदाणेच घालायचं, म्हणजे खूप छान लागेल भाजी. बघा इथं कच्चे शेंगदाणे पण वाटून झाले आहेत. गॅसवरती त्याच कढईमध्ये तेल टाकायचं आहे, पाणी काढून स्वच्छ धुवून. तेल मी इथं 1-1.5 पळी घातला आहे. त्यात जिरे टाकायचे आहे. तेल गरम झाल्यानंतर जिरे छान तडतडल्यावर हे वाटलेलं मिश्रण टाकायचं आहे. गावाकडे चुलीवर खूप छान होते ही भाजी. एकदम मस्त लागते करड्याची भाजी चवीला चुलीवरची. तर ह्याला 2 ते 3 मिनिट छान असं तेलात फ्राय करून घ्यायचं आहे. आता भाजी टाकून घ्यायचं आहे. ह्या भाजीला ना जास्त वेळ शिजवायची गरज नाही. अर्धी निम्मी पाण्यातच शिजली आहे भाजी. आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. फक्त 2 ते 3 मिनिटच हलवून घ्यायचं आहे तेलामध्ये फ्राय करून. इथे तयार आहे आपली भाजी. मी जास्त बारीक चिरली नाही, तुम्ही ह्याच्यापेक्षा बारीक चिरू शकता. खूपच छान लागते भाकरीसोबत, तर खूप छान लागते ज्वारीच्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा.